कुंभ राशी 27 ते 31 मे. सावधान, जवळची व्यक्ती अचानक तुम्हाला सोडून जाईल. मित्रांनो नमस्कार. कुंभ राशींच्या जातकांनो, पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अंतिम क्षणात जवळ आले आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक साधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. कुंभ राशी जातकांसाठी येणारा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. कारण या काळात शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहेत. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसत आहे की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडतील ज्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल. पण या घटनांच्या मागे एक मोठा दैवी संकेत दडलेला आहे. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे, तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानक जबाबदाऱ्या वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे आणि एखादी अनपेक्षित संधी मिळणे, हे सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचं भविष्य मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका. प्रत्येक अडचणी तुम्हाला पुढे नेणारी पायरी दिसत आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी घटना तुमच्या नातेसंबंधामध्ये दिसून येईल. काही गैरसमज, संवादातील कल्पना किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकतो. बुध ग्रहाचा प्रभाव कमी असलेले शब्दांचा गैरअर्थ निघू शकतो. त्यामुळे शांत राहा, वाद टाळा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यांना वेळ द्या. आता पुढे जी तिसरी घटना सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तिसरी घटना आर्थिक बाबींशी संबंधित आहे. अचानक खर्च वाढेल, पैशांचे नियोजन बिघडेल किंवा एखादी अडचण निर्माण होईल. हे संभव आहे, पण गुरूची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही. योग्य निर्णय आणि संयम ठेवल्यास तुम्ही त्या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. दररोज सकाळी उठल्यावर ओम शनेश्वराय नमः हा मंत्र शांत मनाने 108 वेळा म्हणा. यामुळे शनीचा प्रभाव कमी होईल आणि मन स्थिर होईल. चौथी घटना तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो. पण ही स्थिती तात्पुरती आहे आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी इथे औषधासारखे काम करते आहे. आणि सर्वात गुप्त घटना आहे जे ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. पाचवी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण ते तुमच्यासाठी योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो आणि तो म्हणजे शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करता तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हळूहळू दूर होतील. फक्त तिळाचे दानच नाही, तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास तुमचे पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा थांबतील असं तुम्हाला जाणवू शकतो. एखादं नातं दूर जाणे, एखादी योजना फसवणे किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणे, हे सर्व काही तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की जे काही तुमच्यापासून दूर जात आहे ते तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत होतो. त्यामुळे त्या गोष्टींचं निघून जाणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला प्रश्न विचारा की मला खरंच काय हवे. अशा आत्मपरीक्षणातून तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटासा दिवा लावणे हा एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय मानला जातो. या संबंधित मानले जाते ज्याच्या पूजेमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता आणि काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते.
हा उपाय नियमित केल्यास तुमच्याहून आयुष्यात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागतील. विशेषतः या काळात हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिक लवकर येऊन मिळू शकतात. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो. झोपेचा अभाव, थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येबद्दल थोडासा बदल करा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ प्राणायाम किंवा ध्यानासाठी द्या. हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत निरोगी शरीर हे जे पदार्थ शस्त्र आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लहान सहान गोष्टींवरून वादविवाद घडण्याची शक्यता आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या सहवासाची परीक्षा घेतली. अशा वेळी शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हाच मार्ग. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. आणि तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम करू शकतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलू शकते. त्यामुळे हे चुकवू नका, कारण या काळात तुमचा देवावर विश्वास आणि श्रद्धा हेच तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक गोष्ट मनात लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. प्रत्येक ग्रहाची दिशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थिती देखील बदलते. त्यामुळे निराश होऊ नका आणि दररोज ओम नमः शिवाय मंत्र जपल्यास तुम्हाला शांतता मिळेल, सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे, हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या घडतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शेवटी एवढेच सांगायचे आहे की हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आहे, पण ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे यश, समाधान आणि ऐश्वर्य मिळेल आणि हे खूप मोठं असेल. त्यामुळे घाबरू नका, तुमच्यासोबत आम्ही आहे. कुंभ राशींचे तुम्ही जर जातक असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.